नमस्कार फ्रेंड्स, मी अबोली तुम्हा सगळ्यांचं स्टडी विथ अबोली या यूट्यूब चॅनलला मनापासून स्वागत करते. फ्रेंड्स, आजच्या व्हिडिओमध्ये आपण क्लास 8 मॅथमॅटिक्सचा टॉपिक बघणार आहोत आणि हा टॉपिक असणार आहे चॅप्टर नंबर 16 सरफेस एरिया अँड व्हॉल्यूम. चॅप्टर नंबर 16 सरफेस एरिया अँड व्हॉल्यूम. आणि हा जो टॉपिक आहे आपल्याला आज बघायचा तो आहे प्रॅक्टिस सेट 16.3. आणि हा जो बेस आहे हा कशावर बेस आहे म्हणजे ह्या प्रॅक्टिस सेटमध्ये कोणत्या प्रकारचा फॉर्म्युला यूज करायचा तर तो यूज volume of cylinder is equals to pi r square h. Volume of cylinder is equals to pi r square h. फ्रेंड्स, हा फॉर्म्युला पक्का लक्षात ठेवा. जर लक्षात राहत नसेल तर 10 टाइम्स लिहून काढा, लर्न करा, 10 टाइम्स लिहून काढा आणि हा फॉर्म्युला पक्का लक्षात राहायला पाहिजे. जेव्हा आपण एखादं एक्झाम्पल सॉल्व्ह करतो त्यावेळेस त्यामध्ये फॉर्म्युला पुट करायचे, जे फॉर्म्युला लिहायचे मार्क्स असतात. आणि हा फॉर्म्युला फक्त प्रॅक्टिस सेटसाठीच यूज होणार नाही. ज्या काही तुम्ही कॉम्पिटेटिव्ह एक्झाम द्याल त्यासाठी हा फॉर्म्युला युजफुल आहे. म्हणून हा प्रॅक्टिस सेट फक्त एक एक्झाम द्यायसाठी, आपल्याला क्लास 8ची एक्झाम द्यायची आहे त्यासाठीच नाही बघायचा, तर आपल्याला कॉम्पिटेटिव्ह एक्झाममध्ये चांगले मार्क्स द्यायचे यासाठी सुद्धा हा तुम्ही प्रॅक्टिस सेट टिल द एंड बघा. हा फॉर्म्युला बेस आहे व्हॉल्यूम ऑफ सिलेंडर. तर बघा, पाय म्हणजे 22/7, आर म्हणजे रेडियस आणि एच म्हणजे हाईट. तर कोणती? हा आर म्हणजे कुठला? बघा, हा व्हॉल्यूम ऑफ सिलेंडरचा जो बेस आहे हा एक सर्क्युलर पार्ट आहे. सर्क्युलर पार्ट मधला जी रेडियस आहे ती आर म्हणजे आपण इथे यूज करतो आणि हाईट म्हणजे ही. बघा, तुम्हाला कळलं असेल इंट्रोडक्शन या प्रॅक्टिस सेटचं काय आपल्याला इथे बघायचं आहे. फ्रेंड्स, या प्रॅक्टिस सेटमध्ये आपण डेसिमल नंबरची मल्टिप्लिकेशन कशी करायची हे सुद्धा बघणार आहोत एका मजेशीर पद्धतीनं. तर हा व्हिडिओ मला वाटतं की तुम्ही मिस करायला नको. आणि चॅनलवर जे व्हिडिओ बघायचे असतील तर तुम्हाला चॅनल आवर्जून सबस्क्राईब करायला हवं. आणि सबस्क्राईब केल्यानंतर बेल आयकॉनचे बटन प्रेस करायला अजिबात विसरायचं नाही, कारण की जे काही व्हिडिओ तुम्हाला या चॅनलला येईल त्याची लिंक तुम्हाला न चुकता मिळून जाईल. आणि फ्रेंड्स, कसलाही वेळ न घालवता आपल्याला आपला प्रॅक्टिस सेट स्टार्ट करायचा आहे, तर स्टार्ट करूया. प्रॅक्टिस सेट 16.3 स्टार्ट करूया. फर्स्ट क्वेश्चन पासून बघा. फाइंड द व्हॉल्यूम ऑफ सिलेंडर. व्हॉल्यूम ऑफ सिलेंडर आपल्याला काढायचं आहे. आणि बघा, व्हॉल्यूम ऑफ सिलेंडर इज इक्वल्स टू पाय आर स्क्वेअर एच फॉर्म्युला दिलेला आहे. आणि या फॉर्म्युल्याच्या राईट साईडकडे बघितलं तर व्हॉल्यूम ऑफ सिलेंडरसाठी काय लागतं तुमच्या लक्षात येत आहे. पायची व्हॅल्यू ती तर जनरली सगळ्यांनाच माहिती आहे, आर आणि एचची व्हॅल्यू लागतं. बघा, रीड करूया बाकीचं. इफ हाईट एच अँड रेडियस ऑफ द बेस आर ॲज गिवन बिलो. काय म्हटलंय त्यांनी? रेडियस आणि हाईट दिलेली आहे. तर इथे तुम्हाला दिसतंय 1, 2, 3, 4 हे 4 सब क्वेश्चन दिसतं. आणि 4 सब क्वेश्चन मध्ये रेडियस हाईट दिलेल्या आहे. आणि प्रत्येक सब क्वेश्चन साठी आपल्याला वेगवेगळे रेडियस आणि हाईट ठेवून व्हॉल्यूम ऑफ सिलेंडर काढायचं आहे. तर स्टार्ट करूया. तर गिवन फर्स्ट लिहून घेऊया. आणि या फर्स्ट एक्झाम्पल मध्ये काय गिवन आहे ते बघूया. फर्स्ट एक्झाम्पल मध्ये गिवन आहे जे आपल्याला लागतं फॉर्म्युल्यासाठी ते दिलेलं आहे. आर इज इक्वल्स टू 10.5 सेंटीमीटर. याचे दिलेलं आहे 8 सेंटीमीटर. आणि फायची व्हॅल्यू सुद्धा लिहून घ्यायची 22/7. मग काढायचं का आपल्याला फाइंड व्हॉल्यूम ऑफ सिलेंडर, ते सुद्धा लिहून घ्यायचं. व्हॉल्यूम ऑफ सिलेंडर इज इक्वल टू क्वेश्चन मार्क्स. म्हणजे कळतं आपल्याला जे आपण फॉर्म्युलामध्ये व्हॅल्यू पुट करू त्यावेळेस हे इतकं लिहिलं की छानपैकी आपल्याला पुढे काय करायचं लक्षात येतं. बघूया, फॉर्म्युला लिहिते. व्हॉल्यूम ऑफ सिलेंडर इज इक्वल्स टू पाय आर स्क्वेअर एच. बघा, फॉर्म्युला लिहिला म्हणजे आपले हाफ मार्क्स पक्के. म्हणून फॉर्म्युला विसरायचा नाही. फॉर्म्युला जर विसरले, थोडीशी जरी व्हॅल्यू इकडे तिकडे जरी झाली तरी आपल्याला व्हॅल्यू पुट करायला डिफिकल्टी झाली आणि आपला आन्सर येत नाही. बघा, व्हॉल्यूम ऑफ सिलेंडरचा फॉर्म्युला रीड करूया. व्हॉल्यूम ऑफ सिलेंडर इज इक्वल्स टू पाय आर स्क्वेअर एच. लेफ्ट साइड बघायची आणि राईट साइड बघायची. लेफ्ट साइडची व्हॅल्यू काय आहे? व्हॉल्यूम ऑफ सिलेंडर इज क्वेश्चन मार्क इज इक्वल टू क्वेश्चन मार्क आहे म्हणजे तिथे माहित नाही आपल्याला काय तर ते तसंच ठेवायचं. इज इक्वल टू राईट साइडला बघायचं पाय आर स्क्वेअर एच. ह्या सगळ्या क्वांटिटीज एकमेकांना मल्टिप्लिकेशनला आहे. तर बघा, व्हॅल्यू पुट करायची प्रोसेस. पाय म्हणजे 22/7. मी बरोबर लिहिणार पाय 22/7 मल्टिप्लिकेशन आर स्क्वेअर म्हणजे आरची व्हॅल्यू पुट करायची. बघा, मी इथून बघूनच लिहित आहे 10.5 आणि ह्या स्क्वेअर तसाच्या तसा मल्टिप्लिकेशन याची व्हॅल्यू कुठे आहे बघायचं. हा, गिवन मध्ये असणार ती आहे बघा 8. व्यवस्थितपैकी आपण लिहिलेली आहे. आता हे पुढली प्रोसेस करूया. बघा,
22/7 मी छानपैकी लिहिलं. इथपर्यंत माझं करेक्ट आहे. तर मग या दोघांना वेगळं करून लिहा म्हणजे 10.5 मल्टिप्लिकेशनला 10.5 वेगळं करून लिहिणे म्हणजेच काय, याला याप्रमाणे लिहिणे. मल्टिप्लिकेशनला 8. आता मी काय करते, मला 7नी 4 पैकी कोणत्याही क्वांटिटीला 4 पैकी कोणत्याही क्वांटिटीला डिवाइड करायचं, तर मी याला डिवाइड करते. याचा आन्सर येतं 1.5. आता हे कसं आलं मी कॅल्क्युलेशनमध्ये तुम्हाला इथे लिहून देते. कॅल्क्युलेशन म्हणून लिहिलं. जर तुम्हाला हे कॅल्क्युलेशन लिहायचं असेल तुमच्या नोटबुकमध्ये, ते सुद्धा लिहून वेळोवेळी कामात येतं. बघा मी इथे लिहिते 10.5, इथे लिहिते 7. 7 म्हणजे 7. 10 - 7 3. 5 इथे आणि 7च्या टेबलमध्ये बघायचं 35 येतं का. 7 5 जा 35 आणि हा जो डेसिमल पॉईंट आहे तो मदत इथे द्यावा लागेल. 35 - 35/0. राहिलं काय आपलं ह्या सगळ्या क्वांटिटीज. 22 मल्टिप्लिकेशनला 1.5, मल्टिप्लिकेशनला 10.5, मल्टिप्लिकेशनला 8. आपण फसले दोघांची मल्टिप्लिकेशन करून घ्या. बघा 22 मल्टिप्लिकेशनला 1.5. आता जेव्हा असं असेल कोणत्या ज्याही नंबरमध्ये डेसिमल पॉईंट असेल त्यामधला डेसिमल पॉईंट काढून टाकायचा. नंबरचे जे हे असतात नंबर्स ते चेंज करायचे नाही, फक्त डेसिमल पॉईंट काढायचं. बघा इथे आलंय 15. आता 15ने मल्टिप्लाय करायचं. 15ने 2ला मल्टिप्लाय करायचं काय तर 30. इथे मी लिहिते 0, इथे लिहिते 3 कॅरी. 15ने आता 2ला मल्टिप्लाय करते, ह्या 2ला 30. हा 30 या 3 मध्ये ऍड करायचा आणि काय येतं 33. डेसिमल पॉईंट द्यायचा. आफ्टर डेसिमल पॉईंट किती नंबर आहे 1, तर आपण 1च बघायचं राईट टू लेफ्ट. त्याच्यावरती डेसिमल पॉईंट आणि आफ्टर डेसिमल पॉईंट जर 0 असेल तर तो लिहायचा नाही. बघा 33 आलेला आहे, मी बरोबर इथे 33 लिहिणार. मल्टिप्लिकेशन आता ह्या दोघांची मल्टिप्लिकेशन करून घेते मी. ते 10.5 आहे तर काय लिहिणार 105 मल्टिप्लिकेशन लाईन. डेसिमल यातला डेसिमल पॉईंट तो लिहिणार नाही. बघा 8ने 5ला मल्टिप्लाय. 8 5 जा 40. 0 येते 4 कॅरी. 8 0 0. 0 प्लस 4 4. 8 1 जा 8. आफ्टर डेसिमल म्हणजे आपला जो डेसिमल होता तो इथे. आफ्टर डेसिमल पॉईंट 1 डिजिट आहे. बघा राईट टू लेफ्ट 1. 84 आलेला आहे. 84. बघा आता आपण डेसिमल पॉईंट असणारे कॅल्क्युलेशन सॉल्व्ह केलेलं छानपैकी. आता विदाउट डेसिमल वाला कॅल्क्युलेशन आपल्याला सॉल्व्ह करायचं आहे. बघा इथे आहे 84 आणि 33. 84ला 33ने मल्टिप्लाय करूया तर 33चा टेबल भरपूर जणांना माहित नाही, तर इथे आपण सिंगल नंबरने मल्टिप्लिकेशन करूया छानपैकी. बघा 3ने 4ला मल्टिप्लाय करायचं 12. 2 इथे 1 कॅरी. 3ने 8ला मल्टिप्लाय करायचं 24. 24 ह्या 1 मध्ये ऍड करायचं काय तर 25. हे 25 कुठे लिहायचे इथे. हा नंबर आणि हा नंबर सेम आहे. याने जर याला मल्टिप्लाय केलं तर एवढा आन्सर येत असेल तर परत तेच आन्सर येणार. म्हणजे 3ने याला मल्टिप्लाय केलं तर 252 येणार. म्हणून मी इथे लिहिते इथे मल्टिप्लिकेशनचं साईन, इकडे प्लसचं साईन आणि हे परत लिहायचं 252. आता ही जुनी मेथड आहे ती मल्टिप्लिकेशन लिहायची. आता नवीन मेथडमध्ये नवीन पोरं इथे काय लिहितात 0. मल्टिप्लिकेशन जागी 0. बघा इथे लिहिते 2 5 + 2 7. 2 + 5 7. इथे 2. इथे लिहिते मी. आपला आन्सर आलेला आहे 2772 cc म्हणजे क्युबिक सेंटीमीटर. याचा लांब फॉर्म मी लिहून देते तुम्हाला. क्युबिक सेंटीमीटर. हे विसरायचं नाही. कुठेतरी ह्या छोट्या छोट्या गोष्टी आपल्याला कामात येतात. फर्स्ट एक्झाम्पलमध्ये आपण भरपूर प्रकारचं कसं सॉल्व्ह करायचं एक्झाम्पल हे शिकलं. व्हॅल्यू कशा पुट करायच्या, पुट केलं तर त्याचं कॅल्क्युलेशन कसं करायचं आणि आन्सर कसं करायचं. आपण एवढी मेहनत करून आन्सर काढली आहे तर आपण सेंटेन्स तर लिहूनच घ्यायचं आणि छान वाटतं ते. इथे लिहिते मी द व्हॉल्यूम ऑफ सिलेंडर is 2772 क्युबिक सेंटीमीटर. बघा फ्रेंड्स अशापैकी इतकी छान मेहनत घेऊन आपण फर्स्ट एक्झाम्पल सॉल्व्ह केलं. लिहिल्यानंतर हे नेक्स्ट बघूया. बघा आपण हे बघूया. हे सॉल्व्ह करायचं आपल्याला. गिवन मध्ये लिहून घेऊया. इथे पहिले सेकंड नंबरचा आहे म्हणून लिहून घेऊया. ते गिवन
काय आहे गिवन? R इज इक्वल्स टू 2.5 मीटर, H इज इक्वल्स टू 7 मीटर. चेक करायचं आहे, दोन्ही व्हॅल्यू सेम युनिट चेक आहे. ह्या दोन्ही व्हॅल्यू सेम युनिट आहे. इथे पण मीटर आणि इथे पण मीटर. काढायचं काय? व्हॉल्यूम ऑफ सिलेंडर. त्यानंतर फाइंड लिहून घेऊया. बघा इथे लिहिते मी, फाइंड व्हॉल्यूम ऑफ सिलेंडर. व्हॉल्यूम ऑफ सिलेंडर काय लिहिणार? व्हॉल्यूम ऑफ सिलेंडर इज इक्वल्स टू क्वेश्चन मार्क. फॉर्म्युला लिहून घ्यायचा याचा. व्हॉल्यूम ऑफ सिलेंडर इज इक्वल टू पाय आर स्क्वेअर एच. फॉर्म्युला लिहिल्यानंतर फॉर्म्युलाच्या दोन्ही साईड चेक करायच्या, लेफ्ट साईड चेक करायच्या आणि राईट साईड. लेफ्ट साईड बघितली तर काय आहे? व्हॉल्यूम ऑफ सिलेंडर. आता हे काढायचं, इथे तर काही लिहिणार आणि आपण इज इक्वल टू बघायचं नाही, राईट साईड काढायचं. ह्या सगळ्या क्वांटिटी एकमेकांना मल्टिप्लाय असतात. पायची व्हॅल्यू काय लिहित असतो आपण नेहमी? इथे लिहिते मी 22/7. हिला विसरायचं नाही. मग आरची व्हॅल्यू काय पुट करणार? बघूनच लिहायचं गिवन मधलं. 2.5. याची व्हॅल्यू काय पुट करायची? 7. तर आपण व्हॅल्यू पुट करूया. इज इक्वल टू खाली इज इक्वल टू पाय म्हणजे 22/7 मल्टिप्लिकेशन. आरची व्हॅल्यू पुट करायची. 2 वगैरे काही चेंज करायचा नाही. आरची व्हॅल्यू 2.5 मी ठेवली इथे. बस, काहीच करत नाहीये. एकदम इझी वेने घेत आहे. एच दिसला त्याच्यात 7 मीटर हा नंबर लिहायचा इथे. बघा 22. आता हे 22 लिहिलं, पण त्याआधी आता मला डिनॉमिनेटरमध्ये 7 दिसलं नाही. 7नी मला याला डिवाइड करायचं आहे. पुढे जाण्याच्या आधी आपण इथेच काय आपलं कॅल्क्युलेशन कमी होत असेल तर करून घेऊया. 7नी मी याला डिवाइड करते, ह्या 7ला. बाकीच्यांना डिवाइड केलं तर खूप क्रिटिकल प्रोसेस होईल, म्हणून आपण इथेच इझी करूया. केलं इथे 1 म्हणजे कॅन्सल झालं आपलं. इथेच कॅल्क्युलेशन थोडं कमी झालंय. इथे आहे 2.5 स्क्वेअर. बघा 2.5 स्क्वेअर म्हणजेच काय? बरं आपण लिहा. बघा 25 स्क्वेअर. आपल्याला काय करायचं आहे? हे 2.5चा स्क्वेअर काढायचा आहे. तर काढायच्या आधी मी काय केलं? इथला डेसिमल पॉईंट काढून तसंच लिहिला. आता 25चा स्क्वेअर म्हणजेच काय? तर 625. याचा स्क्वेअर येतो 625. हे सगळ्यांनाच माहिती आहे. आता देते मी ते डेसिमल पॉईंट. आता इथे डेसिमल पॉईंट नंतर काय दिसते? 1 डिजिट. पण इथे स्क्वेअर असल्यामुळे आपण 2 डिजिट पकडायचे. इथे डेसिमल पॉईंट येतात. डेसिमल पॉईंट नंतर 1 आहे, पण इथे स्क्वेअर आहे. स्क्वेअर म्हटल्यानंतर अजून एक डिजिट त्यामध्ये ऍड होणार. 2 डिजिट. 2 डिजिटच्या आधी म्हणजे राईट टू लेफ्ट बघायचं आणि इथे डेसिमल पॉईंट द्यायचा आपल्याला दिलेला आहे. तर हे इथे लिहून घेते मी 6.25. आता आपण या दोघांची मल्टिप्लिकेशन इथे करूया. 6.25 मल्टिप्लिकेशनला 22. 22चा टेबल आपण प्रिव्हियस प्रॅक्टिस सेटला बघितलेला आहे. आणि जर तुम्हाला लिहायचं असेल तर ते लिहून सुद्धा सॉल्व्ह करू शकता. लर्न असेल तर फारच चांगलं. बघा मी तुम्हाला सांगते 22नी कशाला मल्टिप्लाय करायचं? 22नी 5ला काय येतं? 110. इथे 0, इथे 11 कॅरी. 22नी 2ला जर मल्टिप्लाय केलं तर 44. 44 यामध्ये ऍड करायचं. काय येतं? 55. ह्या 55 मधला 5 इथे आणि हा 5 इथे. दोनों को अलग कर दिया. मग 22नी 6ला मल्टिप्लाय करायचं. काय तर 132. अभी इसको हमने इसमें ऐड करना है. तर काय तर 132 + 5 म्हणजेच 137. म्हणजे आपला आन्सर काय आलेला आहे? 13,750. आलं का? एवढं आलं. पण आता इथे काहीतरी आपल्याला करायची आहे गंमत म्हणजे काय? तर आपल्याला डेसिमल पॉईंटला विसरायचं नाही, त्याला इथे ऍड करायचं आहे. आफ्टर डेसिमल पॉईंट किती डिजिट्स आहेत? 2. 1 2 राईट टू लेफ्ट 1 2. आपल्या इथे डेसिमल पॉईंट हे केलेलं एवढं आपण आन्सर लिहून घेऊया. काय आन्सर आहे आपल्याला? 137.50 क्यूबिक एम. क्यूबिक एम म्हणजेच क्यूबिक मीटर. आपण जर असं लिहिलं असतं सीएम, तर याचा अर्थ काय झाला असता की याचं जे युनिट आहे ते काय? ओनली सेंटीमीटर. आपण सेंटीमीटर, तर याचं युनिट कसं लिहायचं? क्यूबिक एम. एम म्हणजे मीटर. कारण ह्या ज्या व्हॅल्यू दिलेल्या आहेत त्या कशामध्ये दिलेल्या आहे स्टुडंट? ह्या व्हॅल्यू दिलेल्या आहेत त्या मीटरमध्ये. तर बघा आपण ह्या फर्स्ट मधल्या सेकंडचं आन्सर काढलेलं व्हॉल्यूम ऑफ सिलेंडर. आता हे आपण छानपैकी सेंटेन्समध्ये लिहून घेऊया. बघा मी इथे लिहिते व्हॉल्यूम ऑफ सिलेंडर
The volume of cylinder is 137.5 cubic मीटर. बघा, जर तुम्हाला याचा स्क्रीनशॉट काढायचा असेल तर तो सुद्धा काढू शकता. तर आपल्याला हे इरेज करावं लागेल हे थर्ड नंबरचं बघायसाठी. बघा, थर्ड नंबरचं बघूया आणि काय काय गिवन आहे ते सुद्धा लिहूया. इथे लिहिते गिवन R is equals to 4.2 सेंटीमीटर आणि H is equals to 5 सेंटीमीटर. बघा, हे दोन्ही क्वांटिटीज आहेत, त्याच्या व्हॅल्यू जे युनिट आहे ते सेम आहे, सेंटीमीटर सेंटीमीटर. म्हणजे आपल्याला एक्झाम्पल पुढे न्यायसाठी काही हरकत नाही. फाइंड काय करायचं आहे, व्हॉल्यूम ऑफ सिलेंडर हे लिहून घेऊया. फाइंड व्हॉल्यूम ऑफ सिलेंडर इज इक्वल्स टू क्वेश्चन मार्क्स. म्हणजे क्वेश्चन मार्क्स लिहिल्यानंतर आपल्याला क्लिअरली कळतं आणि आपण कधी एक्झाम्पल सॉल्व्ह करायचं कन्फ्यूज होत नाही. फॉर्म्युला लिहून घेऊया कारण की आपल्याला मार्क्स हवेत. व्हॉल्यूम ऑफ सिलेंडर इज इक्वल्स टू पाय आर स्क्वेअर याची क्वांटिटी मल्टिप्लिकेशन आणि लेफ्ट साईडची क्वांटिटी आपल्याला काढायची आहे. तिथे काहीच लिहिणार नाही. इज इक्वल टू पाय इज इक्वल टू पायची व्हॅल्यू. पायची व्हॅल्यू असते नेहमी फर्स्ट प्रिव्हियसला लिहिले आपण 22/7. इथे लिहिते मी 22/7. मल्टिप्लिकेशन आर आहे आपला 4.2, तर मी इथे लिहिते 4.2 स्क्वेअर जसाच्या तसा मल्टिप्लिकेशन. याची व्हॅल्यू काय आहे बरे, याची व्हॅल्यू आहे 5 पुट केलेली आहे. आपण काय करूया, हे 22/7 असंच लिहून घ्या आणि 4.2 मल्टिप्लिकेशनला 5. मी काय करते, या 7 याला डिवाइड करते. आन्सर येतं 0.6. आता मी लिहून घेते आलेल्या क्वांटिटीज. 22 मल्टिप्लिकेशनला 0.6 मल्टिप्लिकेशन 4.2 मल्टिप्लिकेशन 5. ह्या दोघांची सेपरेट मल्टिप्लिकेशन, ह्या दोघांची सेपरेट मल्टिप्लिकेशन. इथे कॅल्क्युलेशन. आणि कॅल्क्युलेशन तुम्ही सुद्धा तुमच्या नोटबुकमध्ये सॉल्व्ह करत असाल एखादं एक्झाम्पल, तर ते कॅल्क्युलेशन सुद्धा अशा प्रकारे लिहून घ्यायचं. म्हणजे पुढे आपल्याला एक्झाम्पलची प्रॅक्टिस करायची असेल तर आपण विसरणार नाही कशा प्रकारे स्टेप केलेल्या होत्या, कशा प्रकारे केलं होतं. बघा, इथे लिहिते मी 22 मल्टिप्लिकेशनला 0.6. पॉईंट सुद्धा विसरणार आणि 0 सुद्धा विसरणार. 6 ने 2 ला मल्टिप्लाय करायचं. 2 इथे 1 कॅरी. 6 ने 2 ला मल्टिप्लाय करायचं. 12 या 1 मध्ये ऍड करायचं. काय येतं 13. आता आपला हा 0 दिसते तो इकडे समोर लिहून घ्यायचा. हा 6 आधी होता म्हणून मी इकडे स्टार्टिंगला असलेला डेसिमल पॉईंट. डेसिमल पॉईंट नंतर किती नंबर्स आहेत 1, राईट टू लेफ्ट इथे दिला मी. आता हा 0 स्टार्टिंगला, याला मिनिंग नाही, फक्त मिनिंग कशाला आहे याला. म्हणजे काय लिहिणार आपण 13.2. दोघांचे मल्टिप्लिकेशन 13.2 हे मल्टिप्लिकेशन. आता हे दोघांचे मल्टिप्लिकेशन करून इथे लिहूया. बघा, मी इथे लिहिते 4.2 मल्टिप्लिकेशनला 5. डेसिमल पॉईंट काढून घेऊ. 5 2 जा 10, 0 इथे 1 कॅरी. 5 4 जा 20. 20 या 1 मध्ये ऍड करायचा. काय येतं 21. इथे 21 लिहिला. 4 नंतर जो डेसिमल पॉईंट होतो तो लिहिलेला आहे आपण आणि आफ्टर डेसिमल पॉईंट 1 डिलीट आहे, राईट टू लेफ्ट लिहिला. आता डेसिमल पॉईंट नंतर 0 असेल तर मिनिंग नाही, फक्त काय 21 पकडायचं आपला 21. आता ह्या 13.2 आणि 21ची काय करायची मल्टिप्लिकेशन. आणि 21चं टेबल येत नसेल तर लिहून काढायचं आणि मग सॉल्व्ह करायचं. तर मला 21चं टेबल माहिती आहे म्हणून मी डायरेक्टली करते. 21 2 जा 42. इथे 2 इथे आणि 4 इथे. 21 3 जा 63. 63 यामध्ये ऍड करते. काय येतं 67. हा 7 इथे 6 कॅरी. 21 1 जा 21. 21 हा कशात ऍड करायचा यामध्ये. आता ह्या दोघांची जी ऍडिशन आहे ती काय ती इथे लिहिणार मी. इथे ऍडिशन 27. बघा, इथे डेसिमल पॉईंट आहे. डेसिमल पॉईंट नंतर किती डिजिट्स आहेत 1, राईट टू लेफ्ट इथे देणार. आपला आन्सर काय आलेला आहे 277.2 क्युबिक सेंटीमीटर. व्हॉल्यूम ऑफ सिलेंडर मिळाले आपल्याला. आता हे छानपैकी सेंटेन्स मध्ये लिहून घ्या. मी इथे लिहिते द व्हॉल्यूम ऑफ सिलेंडर is 277.2 cubic centimeter.
मीटर. बघा फ्रेंड्स, अशापैकी आपण हे थर्ड एक्झाम्पल कंप्लीट केलेलं आहे. ह्यानंतर नेक्स्ट बघायचं नेक्स्ट बघूया. आणि जर तुम्हाला याचा स्क्रीनशॉट काढायचा असेल तर या एक्झाम्पलचा तर काढू शकता. बघूया हे लास्ट सब क्वेश्चन. गिव्हन मध्ये काय लिहायचं आपल्याला, 4 नंबरचा आहे. गिव्हन मध्ये काय लिहायचं आहे, जे दिसते लिहिलेलं आहे तेच लिहायचं आहे. बघा आर दिलेला आहे 5.6 सेंटीमीटर, याचं दिलेलं आहे 5 सेंटीमीटर. बघा काढायचं काय, फाइंड द व्हॉल्यूम ऑफ सिलेंडर. म्हणजे ती लिहिणार फाइंड मध्ये व्हॉल्यूम ऑफ सिलेंडर इज इक्वल्स टू क्वेश्चन मार्क्स. फॉर्म्युला लिहून घ्यायचा, व्हॉल्यूम ऑफ सिलेंडर इज इक्वल्स टू पाय आर स्क्वेअर एच. लेफ्ट साईडची व्हॅल्यू जे व्हॉल्यूम ऑफ सिलेंडर आहे ते काढायचं आहे. राईट साईडच्या व्हॅल्यू आपल्याला पुट करायचे आहे. आरची व्हॅल्यू 5.6, एचची व्हॅल्यू 5 सेंटीमीटर. आणि पाय काय लिहितो आपण 22/7. 22/7 हा आपण पाय लिहितोय. बघा व्हॅल्यू पुट करून घेऊया छानपैकी. इज इक्वल टू खाली इज इक्वल टू लिहायचं, पायची व्हॅल्यू 22/7 मल्टिप्लिकेशन आर स्क्वेअर. म्हणजे आपण इथे काय लिहिणार 5.6 स्क्वेअर मल्टिप्लिकेशन एच हा नंबर लिहायचा 5. व्हॅल्यू पुट करणे म्हणजे काय, हा जो नंबर्स असतो हा नंबर आपण लिहायचा असतो. बघा याला सॉल्व्ह करूया. 22/7 जसंच्या तसं मल्टिप्लिकेशन साईन या दोघं यांना वेगळं करून घ्या. म्हणजे 5.6 मल्टिप्लिकेशन 5.6 ह्याप्रमाणे लिहायचं. मल्टिप्लिकेशनचं साईन 5. 7ने 4 नंबर्स पैकी कोणाला तरी मी काय करते डिवाइड करते. याला डिवाइड करते, इथे येतं 0.8. 22 मल्टिप्लिकेशनला 0.8 मल्टिप्लिकेशनला 5.6 मल्टिप्लिकेशनला 5. बघा आता इथे ह्या दोघांचे मल्टिप्लिकेशन सेपरेट आणि ह्या दोघांचे मल्टिप्लिकेशन सेपरेट बघूया. आणि प्रत्येक एक्झाम्पलसाठी मी तुम्हाला वेगवेगळं कॅल्क्युलेशन कसं करायचं ते सुद्धा सांगत आहे. कॅल्क्युलेशन नोटबुकमध्ये लिहून घ्यायचं. बघा 22 मल्टिप्लिकेशनला 0.8 आहे, तर मी ओनली फक्त 8 लिहिते, 0 आणि पॉईंट लिहत नाही. इकडे सुद्धा 56 पॉईंट वगैरे काहीच लिहत नाही सॉल्व्ह झाल्यानंतर. तर 22 8 जा आणि 8 मल्टिप्लिकेशनला 22. तर आपण इथे बघूया 8ने 2ला मल्टिप्लाय करूया 16, 1 कॅरी. 8ने 2ला मल्टिप्लाय करूया 16, 16 + 1 17. 5 6 जा 30, 0 इथे 3 कॅरी. 5 5 जा 25, 25 या 3 मध्ये ऍड करायचा काय येतं 28. 28 मी इथे लिहिणार. आता आपले डेसिमल पॉईंट आहे ते लिहून घ्यायचे. बघा 0 पॉईंट म्हणजे इथे पॉईंट आणि हा 0 लिहिते मी. इथे 5 आफ्टर 5 डेसिमल पॉईंट हा 0 आहे, हा 0 समोर लिहून घ्यायचा. डेसिमल पॉईंट नंतर 1 आहे म्हणून मी राईट टू लेफ्ट इथे, म्हणजे आपण आन्सर काय लिहिणार 17.6. इथे डेसिमल पॉईंट नंतर 1 डिजिट आहे म्हणजे आपण 0च्या आधी इथे काय देणार डेसिमल पॉईंट. राईट टू लेफ्ट बघायचं आणि आपण आन्सर काय लिहिणार 28. बघा इथे लिहिते मी 17.6 मल्टिप्लिकेशनला 28. आता परत दोघांचे मल्टिप्लिकेशन, त्या दोघांचे मल्टिप्लिकेशन मी 17.6 मल्टिप्लिकेशनला 28. डेसिमल पॉईंट काढून घेतलाय. बघा 28चा टेबल लिहिला इथे. 28चा टेबल लिहिते मी. ट्वेंटी 6ला मल्टिप्लाय करूया. 28 6 जा काय तर बघा बरं 168. इथे 8 इथे 16. 28 7 जा 196. त्यामध्ये ऍड करूया 196. ह्या दोघांची मल्टिप्लिकेशन जी येते ती येते 212. इथे 2 इथे 21. 28 1 जा 28 यामध्ये ऍड करायचा. इथे लिहिते मी. आन्सर येतं 49. इथे लिहिते मी 49. इथे डेसिमल पॉईंट आफ्टर डेसिमल पॉईंट 1 डिजिट राईट टू लेफ्ट इथे 1 डिजिट. आन्सर काय आलेला आपल्याला
492.8 क्युबिक सेंटीमीटर. अशा प्रकारे आपण ह्या छानपैकी कॅल्क्युलेशनचा यूज करून सॉल्व्ह केलं. यानंतर सेंटेन्स लिहून घेऊया. द व्हॉल्यूम ऑफ सिलेंडर is 492.8 क्युबिक सेंटीमीटर. बघा फ्रेंड्स, अशापैकी आपण फर्स्ट क्वेश्चनचे 4 सब क्वेश्चन सॉल्व्ह केलेले आहे. यानंतर आपल्याला प्रॅक्टिस सेटचा नेक्स्ट क्वेश्चन बघायचा आहे. तर बघूया प्रॅक्टिस सेट 16.3चा नेक्स्ट क्वेश्चन आहे. क्वेश्चन नंबर 2 रीड करूया. हाऊ मच आयरन इज नीडेड टू मेक अ रॉड ऑफ लेंथ 90 सेंटीमीटर अँड डायमीटर 1.4 सेंटीमीटर. किती आयरन लागेल की असा रॉड बनवायचा आहे त्यांना की त्याची लेंथ 90 सेंटीमीटर असेल आणि डायमीटर 1.4. म्हणजे ही झाली लेंथ 90 सेंटीमीटर आणि ही डी म्हणजे डायमीटर 1.4. तर एवढं सगळं बनवायसाठी म्हणजे 90 सेंटीमीटर लेंथ असली आणि डायमीटर 1.4 सेंटीमीटर म्हणजे एवढा आयरन रॉड बनवायचा असा, तर ह्या आयरन रॉडसाठी किती आयरन लागेल? आयरन रॉडचं किती आयरन आहे हे काढायसाठी आपल्याला व्हॉल्यूम ऑफ रॉड काढावं लागेल. व्हॉल्यूम ऑफ रॉड म्हणजेच काय? व्हॉल्यूम ऑफ रॉड म्हणजेच काय? हाऊ मच म्हणजे किती आयरन लागेल. तर काय करूया आपण, फर्स्टली जे गिव्हन आहे. आता व्हॉल्यूम ऑफ सिलेंडर म्हणजे व्हॉल्यूम ऑफ रॉड काढायसाठी काय दिलेलं आहे इकडे बघा, पाय आर स्क्वेअर एच. म्हणजे आर माहिती पाहिजे, एच माहिती पाहिजे आणि पाय तर 22/7 आपण तर ठेवतोच. मग आर कसं काढायचं? आर गिव्हन आहे का बघूया. आर गिव्हन नाही पण इथे डायमीटर दिलेलं आहे. ह्या डायमीटर वरून आपण रेडियस काढू शकतो. म्हणजे आर इज इक्वल्स टू D/2. आणि बघा एच म्हणजे हाईट म्हणजेच लेंथ म्हणजे याप्रमाणे बघा आपण गिव्हन मध्ये लिहून घेऊया. गिव्हन मध्ये काय? लेंथ. इथे लिहून घ्या लेंथ इज इक्वल्स टू हाईट 90 सेंटीमीटर. डायमीटर म्हणजेच त्याला आपण इन सिम्बॉल स्मॉल डी लिहितो 1.4 सेंटीमीटर. बघा हे दोन्ही क्वांटिटी सेंटीमीटर मध्ये आहे. तर आपल्याला पुढे एक्झाम्पल सॉल्व्ह करायला काही डिफिकल्टी जाणार नाही. डायमीटर आपल्याला रेडियस पाहिजे, तर आर म्हणजेच D/2. व्हॅल्यू पुट करूया इज इक्वल टू डी ची व्हॅल्यू 1.4 आणि डिनॉमिनेटर मध्ये 2. काय तर 0.7 सेंटीमीटर. 2 ने याला डिवाइड केलं तर काय तर 0.7 सेंटीमीटर म्हणजे आर व्हॅल्यू आहे 0.7 सेंटीमीटर. एवढं झालेलं आहे. आपल्याला काय काढायचं आहे? हाऊ मच आयरन म्हणजे किती आपल्याला आयरन लागेल, किती लागेल तर आपल्याला काढायचं आहे. तर आपण काय करूया, लिहून घेऊया इथे की टोटल आयरन रिक्वायर्ड इज इक्वल्स टू व्हॉल्यूम ऑफ व्हॉल्यूम ऑफ सिलेंडर न लिहिता आपण व्हॉल्यूम ऑफ रॉड लिहित आहे. कारण की रॉड सिलेंडर लिहिणं काय, रॉड हा सिलेंडर लाईक शेपच असतो. इज इक्वल टू व्हॉल्यूम ऑफ रॉड. इथे काय लिहिणार? पाय आर स्क्वेअर एच इज इक्वल टू पायची व्हॅल्यू मी इथे लिहून घेते. पाय इज इक्वल्स टू 22/7. इथे लिहिते मी 22/7 मल्टिप्लिकेशन. हा पार्ट मी यूज करते आणि आयरन रॉड म्हणून मी इथे लिहिते वर आयरन रॉड मल्टिप्लिकेशन. आर स्क्वेअर आपल्याला आरची व्हॅल्यू पुट करायची. आरची व्हॅल्यू काय पुट करणार आपण? 0.7 बघा स्क्वेअर ॲज इट इज मल्टिप्लिकेशन याची व्हॅल्यू 90 इज इक्वल टू 22/7 लिहिलं. मल्टिप्लिकेशन याला कसं लिहिते मी 0.7 मल्टिप्लिकेशनला 0.7 मल्टिप्लिकेशन हे 90. मी याला 7 याला डिवाइड केल्यानंतर आन्सर काय तिथे 0.1. 22 मल्टिप्लिकेशनला 0.1 इथे लिहिते मी 0.7 मल्टिप्लिकेशनला 90. हे कसं सॉल्व्ह करायचं इथे सांगते. 22 मल्टिप्लिकेशनला 0.1 म्हणजे आपण इथे 1च लिहिणार. इथे 22 बघा हा 0 इथे आफ्टर डेसिमल पॉईंट 1 इथे म्हणजे आपलं काय आलेलं आहे दोघांचं आन्सर 2.2 मल्टिप्लिकेशन. हे कसं लिहिणार हे सुद्धा सांगते. 90 मल्टिप्लिकेशनला 0.7
हे काढून घेतो आपण नेहमीप्रमाणे. हा 0 इथे 79ला मल्टिप्लाय केल्यानंतर येतं 63. 0 0 पॉईंट आफ्टर डेसिमल पॉईंट 1 डिजिट आहे इथे 1. ह्याही 0ला मिनिंग नाही आणि आफ्टर डेसिमल पॉईंट नंतर जो 0 आहे त्याला मिनिंग नाही. ओनली येतं 63. आता ह्या दोघांची मल्टिप्लिकेशन करायची आहे. तर बघा करूया आपण इथे. 63ला असं म्हणूया की 22 डेसिमल पॉईंट द्यायचा आहे. प्रत्येक कॅल्क्युलेशन म्हणजे प्रत्येक एक्झाम्पलसाठी मी तुम्हाला कॅल्क्युलेशन सांगत आहे, कारण कॅल्क्युलेशन हा पार्ट फार महत्त्वाचा आहे आणि तुम्ही प्रॅक्टिस करायची नेहमी. 22 3 जा 66, 6 इथे 6 करेल. 22 6 जा 132. आन्सर येतं 138. दोघांची ॲडिशनची आपण इथे लिहिलेली आहे. डेसिमल पॉईंट कुठे होता? इथे 2.2 आफ्टर डेसिमल पॉईंट 1 डिजिट राईट टू लेफ्ट. 6च्या आधी डेसिमल पॉईंट येतो. इथे लिहिते मी 138.6 क्युबिक सेंटीमीटर. म्हणजे काय म्हणून? दस 138.6 cubic centimeter iron is required. एवढं आयरन आपल्याला लागणार आहे. कशासाठी? म्हणजे एवढं आयरन आपण यूज करणार आहे. डायमीटर 1.4 सेंटीमीटरचा आणि 90 सेंटीमीटरची लेंथ असणारा रॉड करायसाठी. तर हे आपण सेकंड एक्झाम्पल सॉल्व्ह केलेलं. यानंतर थर्ड नंबरचं एक्झाम्पल बघूया. प्रॅक्टिस सेट 16.3चं थर्ड एक्झाम्पल. How much water will a tank hold if the interior diameter of the tank is 1.6 meter and its depth is 0.7 meter? आपल्याला काय बघायचं आहे? टँकमध्ये पाणी किती जमा होईल, त्या टँकची कपॅसिटी मेजर करायची आहे. आणि त्यासाठी काय दिलेलं आहे? तर टँकची इंटिरियर डायमीटर, तर इनर डायमीटर म्हणतो, काय दिलेलं आहे? 1.6 मीटर अँड डेप्थ दिलेली आहे 0.7 मीटर. ह्या दोन्ही क्वांटिटी आहे, त्याचं युनिट आहे मीटरमध्ये. बघा हे डेप्थ म्हणजे काय आहे? हाईट. डेप्थ म्हणजेच हाईट. आता इनर डायमीटर, तर फॉर्म्युलामध्ये आर पाहिजे. आपण ह्या डायमीटरवरून आर काढू शकतो. म्हणजे आर इज इक्वल्स टू D/2. म्हणजे आपल्याला एक्झाम्पल रीड केल्यानंतर समजलं की काय करायचं आपल्याला. आपल्याला काय करायचं आहे? त्या वॉटर टँकची कपॅसिटी म्हणजे त्या वॉटर टँकमध्ये किती वॉटर जमा होईल, किती पाणी जमा होईल हे आपल्याला काढायचं आहे. आणि ते कसं काढणार? तर आपण ह्या डायमीटरवरून आर काढून आणि हे डेप्थ म्हणजेच ह्या सगळ्या व्हॅल्यूवरून आपण ते काढणार आहोत. तर आपल्याला इथे 1 क्युबिक मीटर म्हणजे काय, तर हे लागणार आहे. तर आपण आधीच गिव्हनमध्ये लिहूया. बघा मी गिव्हनमध्ये काय आहे ते लिहिते, इरेज करते. गिव्हनमध्ये लिहिते मी डायमीटर इन ब्रॅकेट D काय 1.6 मीटर. इथे आर काढते. आर म्हणजेच D/2. काय लिहिते मी? 1.6/2 म्हणजे आन्सर आलेला आहे 0.8 मीटर. यांनी याला डिवाइड केल्यानंतर काय येतं? 0.8. त्यानंतर डेप्थ म्हणजेच हाईट. डेप्थ इज इक्वल्स टू हाईट. आणि हाईटचा सिम्बॉल लिहितो आपण स्मॉल h. काय गिव्हन आहे? हाईट म्हणजेच 0.7 मीटर. आपला पाय काय आहे? पाय दिलेला आहे आपला, म्हणजे आपण घेतो नेहमी 22/7. आता आपल्याला फाइंड काय करायचं आहे? कॅपॅसिटी ऑफ द वॉटर टँक. कपॅसिटी ऑफ वॉटर टँक. बघा इथे लिहिते मी कपॅसिटी ऑफ वॉटर टँक्स म्हणजेच काय? कपॅसिटी ऑफ वॉटर टँक म्हणजेच व्हॉल्यूम ऑफ टँक. व्हॉल्यूम ऑफ टँक म्हणजेच व्हॉल्यूम ऑफ सिलेंडर. या तुमच्या लक्षात आलेलं आहे की हा जो टँक असेल तो कसा आहे? सिलेंड्रिकल शेपमध्ये. याचा फॉर्म्युला लिहून घेते मी. खाली पाय r². सगळ्या क्वांटिटी एकमेकांना मल्टिप्लिकेशन. बघा खाली व्हॅल्यू पुट करायच्या. पायची व्हॅल्यू 22/7 लिहून घेणार. मल्टिप्लिकेशन r². आरची व्हॅल्यू पुट करायची आहे. नंबर लिहायचा 0.8. काय लिहिणार इथे? 0.8 स्क्वेअर. मल्टिप्लिकेशनला h. बघा डेप्थ हा नंबर 0.7. बघा
22/7 मल्टिप्लिकेशनला 0.8 मल्टिप्लिकेशनला 0.8 मल्टिप्लिकेशनला 0.7. प्रत्येकजण आपापल्या पद्धतीनं इझी वेनी कॅल्क्युलेशन करत असतं. तर मला वाटतं की हे जे मी करत आहे ते थोडं इझी वे आहे, तर तुम्ही ते सुद्धा अप्लाय करा, यूज केलं तरी चालतं. आणि तुम्हाला जर काही अजून इझी मेथड असेल ती सुद्धा तुम्ही यूज करू शकता. आणि तुम्हाला ते कमेंट बॉक्समध्ये कमेंट करून पाठवायचं असेल तर ते सुद्धा तुम्ही कमेंट करू शकता. याने याला डिवाइड करते, काय तर 0.1. 22 मल्टिप्लिकेशनला 0.8 मल्टिप्लिकेशनला 0.8 मल्टिप्लिकेशनला 0.1. दोघांची मल्टिप्लिकेशन बघा. कॅल्क्युलेशन मी इथे मधाच करते आता थोडं बघा. 22 मल्टिप्लिकेशनला 0.8 आहे, तर मी इथे काय करते, मल्टिप्लिकेशनला 8, काय तर 176. डेसिमल पॉईंट इथे 176. डेसिमल पॉईंट कुठे बघा, 0.8. म्हणजे एकच्या आधी डेसिमल पॉईंट आणि त्याच्या आधी 0 आहे. हा 0 मी इथे लिहिणार, डेसिमल पॉईंट नंतर 1च नंबर आहे म्हणून मी राईट टू लेफ्ट येणार आणि इथे पॉईंट. म्हणजे दोघांचे मल्टिप्लिकेशन मी लिहिते, काय लिहिते, 17.6. 0ला लिहायचं नाही, मल्टिप्लिकेशन 0.8 मल्टिप्लिकेशनला 0.1. आपण फक्त इथे लिहायचं 1. साधी सिंपल मल्टिप्लिकेशन मी लिहिली आणि आपण तसे आन्सर काढू शकतो तरी, पण मला लिहायचं कारण की कॅल्क्युलेशन कळायला पाहिजे. 8 इथे पॉईंट, इथे पॉईंट, त्याच्या आधी 0. आत्ता कसं करायचं, हे 2 0 ते लिहून घ्यायचं. आत्ता करायचं कसं, इथला एक डिजिट पकडायचं 1, इथला एक डिजिट पकडायचं 1. 2 डिजिट झाले बघा, 2 राईट टू लेफ्ट, इथला आणि इथला असं केलेलं आहे आपण. आणि हे जे आहे ते इथे लिहायचं 0.08. फिर और आया डेसिमल पॉइंट और इसको अच्छे से सॉल्व करेंगे. इरेज करते 17.6 मल्टिप्लिकेशनला 0.0. काढायचं 8 इथे लिहायचं. 8 6 जा 48, इथे 8 4 केले, 8 7 जा 56. 56 यामध्ये ऍड करायचं आहे तर 60. 0 इथे 6 कॅरी, 8 1 जा 8 आणि हा 8 ह्या 6 मध्ये ऍड करायचा. 8 + 6 14. बघा डेसिमल पॉईंट हा 0 इथे होता, हा असं लिहिणार. हा 0 आपण विसरलो होतो, तर मी आता ते करेक्ट केलेलं आहे बघा. हे 2 0 आपण इकडे लिहून घेऊया. लिहिले. आफ्टर डेसिमल पॉईंट 3 झाले की 1 2 3 इथे लिहिते 1 2 3. बघा 0 लिहायचेच नाही. 1.408. आन्सर काय आलेला 1.408. आफ्टर डेसिमल पॉईंट जे नंबर्स असते त्याला फक्त सिंगलली वाचायचं, मी आता शिकवलं तसं 408. आन्सर इथे मी 1.408 क्युबिक मीटर. बघा आता मला हे पुढलं सॉल्व करण्यासाठी इरेज करावं लागेल. बघा 1 क्युबिक मीटर म्हणजे बघा असं लिहितो याला याप्रमाणे. तर म्हणजे काय ते 1000 लिटर. मला कशात करायचं, कॅपॅसिटी ऑफ वॉटर टँक काढायचे, तर मला याला लिटरमध्ये कन्वर्ट करावं लागेल. म्हणजे काय करायचं, मी फक्त ह्या 1.408ला 1000 मल्टिप्लाय करते आणि त्याच्या बाजूला लिहिते लिटर, युनिट. यांची मल्टिप्लिकेशन केली. आता इथे 3 0 आहे आणि इथे काय आफ्टर डेसिमल पॉईंट 3 डिजिट्स आहेत, म्हणजे हा डेसिमल पॉईंट निघून जाईल. काय तर 1408 लिटर. इथे लिहिते मी द कॅपॅसिटी ऑफ वॉटर टँक इज जसं म्हणू शकतो की द वॉटर टँक कॅन होल्ड 1408 लिटर वॉटर. द वॉटर टँक कॅन होल्ड 1408 लिटर वॉटर. बघा अशा प्रकारे आपण ह्या प्रॅक्टिस सेटचा 3rd क्वेश्चन सुद्धा सॉल्व्ह केलेला आहे. ह्यानंतर नेक्स्ट बघूया प्रॅक्टिस सेट 16.3चं लास्ट एक्झाम्पल आहे. बघूया, रीड करूया. फाइंड द व्हॉल्यूम ऑफ सिलेंडर. व्हॉल्यूम ऑफ सिलेंडर काढायचं आहे आणि त्याचा फॉर्म्युला आहे πr²h. If the circumference of the cylinder is 132 centimeter and height is 25
सेंटीमीटर 25 सेंटीमीटर. व्हॉल्यूम ऑफ सिलेंडर काढण्यासाठी आर आणि एच पाहिजे. तर आपल्याकडे हाईट दिलेली आहे, आर दिलेला नाही, पण आपल्याकडे आर काढायसाठी तरी क्ल्यू दिलेला आहे, तो आहे सर्कम्फरन्स ऑफ द सिलेंडर. सर्कम्फरन्स ऑफ द सिलेंडर म्हणजे सर्कम्फरन्स ऑफ ए सर्कल. इथे सर्कम्फरन्स ऑफ ए सर्कलचा फॉर्म्युला यूज करायचा आहे 2πr. तर आपण जे गिव्हन आहे ते लिहून घेऊया आणि पुढली प्रोसेस स्टार्ट करूया. गिव्हन मध्ये काय एच आहे 25 सेंटीमीटर. पाय आपण लिहून घ्यायचा 22/7. सर्कम्फरन्स लिहिली मी, सर्कम्फरन्स 132 सेंटीमीटर. फाईंड काय करायचं आहे ते लिहून घेऊया. व्हॉल्यूम ऑफ सिलेंडर, व्हॉल्यूम ऑफ सिलेंडर इज इक्वल टू खाली इज इक्वल टू सर्कम्फरन्सचा फॉर्म्युला लिहून घेऊया. सर्कम्फरन्स इज इक्वल टू 2πr. व्हॅल्यू बघूया काय पुट करायचं. सर्कम्फरन्सची व्हॅल्यू लिहिणार 132 इज इक्वल टू खाली इज इक्वल टू क्वांटिटी मल्टिप्लिकेशनला बघा 2 मल्टिप्लिकेशनला पायची व्हॅल्यू 22/7 मल्टिप्लिकेशनला सगळं साईड चेंज करून लिहा. हे इकडे आणि हे इकडे. इथे तुम्ही 2 मल्टिप्लिकेशनला 22/7 मल्टिप्लिकेशनला आर इज इक्वल टू 132. बघा मी एक्सचेंज करून लिहिलेलं आहे. आता मला आर काढायचं आहे, तर कसं काढणार आर? जे काढायचं असतं ते नेहमी लेफ्ट साईडला ठेवायचं, जे नको, जे आपल्याला काढायचं नाही आहे ते आपण राईट साईडला ठेवायचं. तर बघ कसं आर इज इक्वल टू हे बघा 132 राईटच्या राईटला. इकडे लिहिते मी मल्टिप्लिकेशनला. कसं लिहिणार? इकडे लिहिणार 7/22. आता हा 2 मल्टिप्लिकेशनला न्यूमरेटर आहे, हा 2 न्यूमरेटर आहे, तर मी इथे डिनॉमिनेटरला म्हणजे इकडे डिव्हिजनला जायचो. सॉल्व्ह करूया. ह्या 22 याला जर डिवाइड केलं तर येते 6. म्हणजे 22च्या टेबलमध्ये 6 जा, 22 6 जा, तर 132. बघा काय आलेलं आपल्याकडे 6 मल्टिप्लिकेशनला 7/2. 2 याला डिवाइड करायचं, 2 6ला डिवाइड, आपण मल्टिप्लाय नाही करायचं. त्याचे 2 3 जा 6, 3 7ला आत्ता करायचं मल्टिप्लाय, 3 7 21 आणि तो मी लिहिणार इथे मला आर मिळालेला आहे. म्हणजे याचा अर्थ माझा एक्झाम्पल पुढे जाणार. आता मी सॉल्व्ह करू शकणार. तर इथे आता एवढं काढलेलं आहे आर. तर आपण फॉर्म्युला लिहून घेऊया व्हॉल्यूम ऑफ सिलेंडरचा. व्हॉल्यूम ऑफ सिलेंडर πr²h. व्हॉल्यूम ऑफ सिलेंडर काढायचं म्हणजे तिथे आपण कोणतीच व्हॅल्यू लिहिणार नाही. इज इक्वल टू खाली इज इक्वल टू सगळ्या क्वांटिटीज काय असतात मल्टिप्लिकेशनला. पायची व्हॅल्यू 22/7 मल्टिप्लिकेशन. आरची व्हॅल्यू काय काढली आहे 21 स्क्वेअर मल्टिप्लिकेशन. एचची व्हॅल्यू 25 22/7 21चा स्क्वेअर किंवा आपण 21 मल्टिप्लिकेशनला 21 असं सुद्धा करू शकतो. पण आपल्याला जसं ज्या इझी वेने कॅल्क्युलेशन सॉल्व्ह करायचं तसं करायचं. तर मी दिली ते याचा स्क्वेअर 441 मल्टिप्लिकेशनला 25. आता काय करणार मी 7 याला डिवाइड करणार. बघा कसं डिवाइड करायचं इथे सांगते मी. इतकं मोठं कॅल्क्युलेशन कसं सॉल्व्ह करू शकतो आपण ते बघूया. 7 6 जा 42 मायनस 7 3 जा 20 बघा 0. बघा याने डायरेक्ट 63. आता काय करते मी 22ने 25ला मल्टिप्लाय करते आणि हे 63 इथे घेते. मला ज्या प्रकारे हे कॅल्क्युलेशन इझी वाटतं त्या प्रकारे करते. प्रत्येकाने आपापल्या इझी वेनी करायचं आणि कॅल्क्युलेशन कसं करायचं हे सुद्धा आपण इथे बघत आहोत फास्ट वेनी. बघा 22ने ह्या 25ला मल्टिप्लाय करतोय. 22 5 जा 110 इथे 0 11 इथे 22 2 जा 44 यामध्ये ऍड करायचं आहे तर 55. हे 55 कुठे लिहिणार इथे म्हणजे आपला आन्सर आलेला आहे 550. हे मी इरेज करते आता कॅल्क्युलेशन. मल्टिप्लिकेशन 63. आता इथे लिहिते मी 550 मल्टिप्लिकेशनला 63. हे सॉल्व्ह करूया. बघा 3 0 0 3 5 जा 15 5 इथे 1 कॅरी 3 5 जा 15 15 प्लस 1 16 इथे लिहिणार मी. हे 6 0 0 6 5 जा 30 3 कॅरी 6 5 जा 30 30 प्लस 3 33. बघा
0 5 + 0 5 6 + 0 6 4 3. बघा आपला आन्सर काय आलेला आहे 34,650 व्हॉल्यूम ऑफ सिलेंडर. हे आपलं कॅल्क्युलेशन छानपैकी मी सेंटेन्समध्ये लिहून घेते. द व्हॉल्यूम ऑफ सिलेंडर इज युनिट लिहायचं क्युबिक सेंटीमीटर. आणि सेंटीमीटर का लिहिणार कारण की हे दोन्ही क्वांटिटी कशामध्ये आहे ज्या व्हॅल्यू दिलेल्या होत्या त्या सेंटीमीटरमध्ये. क्युबिक सेंटीमीटर व्हॉल्यूम ऑफ सिलेंडर इज 34,650 क्युबिक सेंटीमीटर. बघा फ्रेंड्स आपण इथे प्रॅक्टिस सेट 16.3चं लास्ट एक्झाम्पल कंप्लीट केलेलं आहे. इथे आपला प्रॅक्टिस सेट 16.3 कंप्लीट झालेला आहे. ह्यानंतर बघूया की ह्या चॅप्टरला आपण काय काय फॉर्म्युले बघितलेले होते त्याची थोडी रिव्हिजन करूया. तर बघूया काय बघितलेले होते. व्हॉल्यूम ऑफ सिलेंडर आताच्या प्रॅक्टिस सेटला आपण यूज केलेलं आहे. व्हॉल्यूम ऑफ सिलेंडर इज इक्वल्स टू पाय r²h हा फॉर्म्युला यूज केलेला. त्यानंतर कर्ड सरफेस एरिया ऑफ सिलेंडर इज इक्वल्स टू 2πrh. त्यानंतर लास्ट फॉर्म्युला होता आपला टोटल सरफेस एरिया ऑफ सिलेंडर इज इक्वल्स टू 2πr इन ब्रॅकेट h प्लस r. बघा फ्रेंड्स आपण इथे हे 3 फॉर्म्युले यूज केलेले होते. म्हणजे आपण ह्या चॅप्टरमध्ये प्रॅक्टिस सेट सॉल्व केलेले आहे. तर ह्या प्रॅक्टिस सेटसाठी आपल्याला हे 3 फॉर्म्युले लागलेले होते. हे 3 फॉर्म्युले तुम्ही पक्क लक्षात घ्या म्हणजे तुमचा हाफ मार्क्स पूर्ण झालेला आहे. आणि हे फॉर्म्युले फक्त प्रॅक्टिस सेटसाठी नाही तर पुढेही कामात येणार आहे आपल्याला कॉम्पिटेटिव्ह एक्झामसाठी. म्हणून अजूनही छानपैकी लर्न करून घ्या. फ्रेंड्स इथे आपला हा चॅप्टर कंप्लीट झालेला आहे. कसा वाटला मला नक्की कमेंट बॉक्समध्ये कमेंट करा. काही तुम्हाला कॅल्क्युलेशनबद्दल क्युरीज असतील त्याची सुद्धा कमेंट बॉक्समध्ये कमेंट करा. आणि हा व्हिडिओ बघितल्याबद्दल तुम्हा सगळ्यांचं आणि माझ्या ह्या छानच्या व्ह्युअर्सचं मनापासून मी धन्यवाद करते. टेक केअर अँड गुड बाय.